जुगाव आणि पुऱ्या नवी मुंबईमध्ये प्रत्येक गावाला मैदान मिळाला पाहिजे। मैदान बचावण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा जो होता तो कुठल्याही पक्षाचा नव्हता, हा भूमिपुत्रांचा आणि प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा होता। आणि मी सर्वप्रथम माझ्या भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांचं या ठिकाणी धन्यवाद देईल की अशा पद्धतीने एकत्र येऊन कोणताही राजकीय हेतू न ठेवता एकत्र आल्यानंतर आमच्या भूमिपुत्रांचे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते सुटतील याची मला याच्यातून शाश्वती वाटलेली आहे। राहिलं प्रशासनाकडून जी चूक झाली होती ती त्यांनी मान्य केली। प्रशासनाचे जे लिगल ॲडवायझर आहेत त्यांनी मिसगाईड केलं होतं, सिडकोनी मिसगाईड केलं होतं। ज्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी डेलिगेशन घेऊन गेलो, मग आमचे माजी महापौर जयवंत सुतार साहेब, आपले डॉक्टर राजेश पाटील साहेब, काशीनाथ पाटील साहेब, ज्ञानेश्वर सुतार, आमचे जिल्हा प्रमुख प्रवीण मात्रे, प्रकाश पाटील आणि बाकीचे सुतारताई, सगळ्या भूमिपुत्रांचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी आम्ही भेटल्याच्या नंतर तिथले उपायुक्त केकन साहेब, टाउन प्लॅनिंग यांच्यासमोर आम्ही सगळे आहे आमच्या वस्तुस्थिती मांडल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं की ही चूक झालेली आहे, सिडकोने आम्हाला मिसगाईड केलं, आमच्या वकिलांनी आम्हाला मिसगाईड केलं, तर हा मैदान जाणार नाही। कारण तिथे होल्डिंग पॉईंट नव्हताच, मैदानच आहे, त्यामुळे तो मैदान 100% त्या ठिकाणी राहिलं जाईल। त्याच्यासाठी आम्ही सरकार दरबारी या ठिकाणी आम्ही सगळे जे काय चुका झाल्यात त्या चुका त्या ठिकाणी सुधारून की त्या ठिकाणी होल्डिंग पॉईंट नव्हता तर मैदानच आहे, तर तो मैदानच राहायला पाहिजे हे सरकार दरबारी पण त्या ठिकाणी सांगून तो मैदान त्या ठिकाणी थांबवलं जाईल। आणि त्याचबरोबर नगरपालिका ही त्या ठिकाणी PIL दाखल करणार आहे। आम्ही भूमिपुत्रांच्या माध्यमातून ऑलरेडी PIL दाखल केले, आणखी दाखल करणार आहोत। आणि प्रशासनाने आश्वासित केलं की जे होल्डिंग पॉईंटचा जो टेंडर झाला होता तो टेंडरही आम्ही रद्द केलेला आहे। आणि त्यामुळे तिथे भूमिपुत्रांना आवश्यकता असलेला जो मैदान तो मैदान त्या ठिकाणी कायमस्वरूपी राहील। तर आम्ही त्या ठिकाणी दिलेलं की आम्हाला शिरवणे जुगायच नाही, सिडकोच्या GR मध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक गावाला एक मैदान असायला पाहिजे। ती मैदानही आपण त्या ठिकाणी ज्यावेळी DP प्लॅन त्या ठिकाणी करत होतो नगरपालिकेमध्ये महासभेमध्ये, त्यावेळी सगळ्या गावाच्या ठिकाणी प्रत्येक गावाला एक भूखंड मैदानासाठी राखीव ठेवलेला आहे, तसं पण ते राखीव ठेवलेलं राहील अशा पद्धतीने आश्वासित केलेलं आहे। आणि मला याचं सार्थ अभिमान आहे की माझा भूमिपुत्र एकत्र आल्याच्या नंतर काय होऊ शकतो आपण पाहिलात। इथे आम्ही कोणत्याही राजकीय नेत्यांना या ठिकाणी बोलवलेलं नाहीये। तसं जर पाहिलं तर आम्हाला भूमिपुत्रांना हा मोर्चा काढायची आवश्यकताच नको पाहिजे होती। सगळे नेते आमचे आग्रही कार्यकर्ते त्याच लोकांचे आहेत आणि सगळे असताना आज भूमिपुत्रांना एवढ्या उन्हामध्ये मोर्चा करावा लागतो हे आमच्या भूमिपुत्रांचं दुर्दैव आहे। पण भूमिपुत्र एकत्र आल्यामुळे प्रशासनाला वस्तुस्थिती सांगितलं त्यानंतर आमच्या ज्या नवी मुंबईमध्ये गावांसाठी जे मैदान पाहिजे ते मैदान मिळाले जातील, जे सामाजिक प्लॉट आहेत ते या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मिळाले जातील। आम्ही जनतेसाठी गेलोय, भूमिपुत्र हा स्वतःच्या बंगल्यासाठी किंवा बिल्डिंग पाहिजे बिल्डर म्हणून कोणी गेलेलं नाही, तर भूमिपुत्र आमचा जो येणारा तरुण त्या तरुणांना त्या ठिकाणी खेळण्यासाठी मैदान पाहिजे। आमची तरुण पिढी येणाऱ्या भविष्यामध्ये एखादा सचिन तेंडुलकर व्हायला पाहिजे, एखादा विराट कोहली व्हायला पाहिजे, एखादा शर्मा व्हायला पाहिजे, हा उद्दिष्ट सगळे त्या ठिकाणी एवढ्या उन्हामध्ये आमच्या महिला